नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना आता मिळणार ₹2100। तर हे ₹2100 नेमके कधी मिळणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला हे अपडेट कळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा लाडक्या बहिणींनो, बातमी नुकतीच आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आहे। तर बघा या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे की महिलांना सक्षम करण्यासाठी आणि समाजात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी मोदी सरकार नवीन नवीन योजना आखत आहे। तथापि महाराष्ट्रात देखील फडणवीस सरकार महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत आहे। तर बघा केंद्राप्रमाणेच राज्यात सुद्धा महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात, त्यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची योजना महाराष्ट्रामध्ये राबवणे सुरू झालेले आहे। त्यानंतर पुढे बघा लाडक्या बहिणींनो, सरकार लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दर महिन्याला ₹1500 देते। मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती आघाडीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ₹2100 देण्याचे आश्वासन दिले होते। आता महायुतीचे युती सरकार स्थापन झाले आहे, परंतु आतापर्यंत या योजनेच्या लाभाची रक्कम वाढलेली नाही। तर लाडक्या बहिणींनो, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मोठी आश्वासनं दिलेली होती की लाडक्या बहिणींचे जे काही ₹1500 आहे दर महिन्याला दिले जातात, तर त्यामध्ये वाढ करण्यात येऊन ती दर महिन्याला ₹2100 करण्यात येईल, म्हणजे ₹2100 दरमहा दिले जातील असं आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये दिलेलं होतं। परंतु अजूनपर्यंत या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही। तर त्यामुळे सगळ्या स्तरातून लाडक्या बहिणींचे पैसे ₹2100 करण्यात यावे अशा प्रकारची मागणी जोर धरू लागलेली असल्यामुळे आता पुढे बघा नेमकं की अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे आपल्यासाठी। तर त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पैसे देण्यासंदर्भातील एक महत्त्वाचं स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांचं आहे। महाराष्ट्रातील महिलांना ₹2100 कधी मिळणार? निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या ₹1500चा लाभ ₹2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप सरकारने आपले आश्वासन पूर्ण केलेले नाही। फडणवीस सरकारने 2025च्या राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा सादर केला आणि या अर्थसंकल्पात सरकारने योजनेचे बजेट वाढवलेले नाही। तर जो काही अर्थसंकल्प आलेला होता महाराष्ट्र शासनाकडून, तर त्यामध्ये सुद्धा कोणतीही भरीव अशी तरतूद केलेली लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही भरीव तरतूद केलेली आपल्याला दिसत नाही। त्यानंतर पुढे बघा, तथापि या योजनेसाठी अर्थसंकल्पात कोणतीही वाढीव निधी देण्याचे नमूद करण्यात आलेले नाही। त्यामुळे महायुतीचे हे आश्वासन पोल ठरणार आहे का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे। दरम्यान महायुती सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेतील लाभाची रक्कम वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की एकदा सरकारने राजकोषीय संतुलन साधले की निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण केले जातील। बघा सध्या जी अर्थसंकल्पामध्ये राजकोषीय तूट आहे, तर ती भरून निघाल्यानंतर लाडक्या बहिणींना हे जे काही ₹2100 आहे तर ते दिले जातील असं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील महिलांच्या अपेक्षा पुन्हा एकदा पल्लवी झाल्या असून लाभार्थी महिलांना वाढीव निधी कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बघा आपल्याला आता मुख्यमंत्र्यांकडून परत एक आश्वासन मिळालेलं दिसून येईल की राजकोषीय तूट भरून निघाल्यानंतर लाडक्या बहिणींचे जे काही ₹2100 आहे तर ते वाढवून देणार आहोत, अशा प्रकारचं स्टेटमेंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। खरं तर ही आनंदाची बातमी आहे आणि महत्त्वाची बातमी आहे संपूर्ण लाडक्या बहिणींसाठी। जवळपास 2.5 कोटी लाडक्या बहिणी ज्या आहेत या लाभाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्या दररोजच विचारत असतात की ₹2100चा जो काही लाभ आहे तर तो कधीपासून मिळणार। तर यावर आजच जे काही अपडेट आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा काल केलेली आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे
लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.